नमस्कार मित्रमंडळी, शेतकरी मित्रमंडळी. आज आपण या ठिकाणी आमच्या गावी आलेलो आहेत एका फार्म हाऊस मध्ये, जिकडे ही आंब्याची लागवड केली आहे इस्रायल पद्धतीने. तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी किती जवळ आंब्याची ही रोपं लागवड केली आहेत आणि आज त्यांची जी प्रगती आहे किंवा त्यांना जे मोहर वगैरे आलेला आहे, हा तुम्ही बघू शकता की किती कशा पद्धतीने आलेला आहे तो. आणि सुमारे त्यांनी जवळजवळ 2000 जी लागवड केलेली आहे आंब्याची, एकदम सुंदर हे केसर आंबे आहेत. तुम्ही बघू शकता की हे केसर आंब्याचं उत्पादन त्यांनी केलेले आहेत. गेले 8-10 वर्ष तो या ठिकाणी केसर आंब्याचं उत्पादन घेतो आहेत. आणि ही जी झाडं तुम्ही बघतात त्याचं अंतर बघा, किती अंतरावर त्यांनी लावलेली आहेत. ही आपल्या इकडची पद्धत नाहीये, ही इस्रायल पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे. आणि ह्या पद्धतीने ते इकडे फार्म हाऊस करतायत आणि आंब्याचं उत्पादन आहे हे भरपूर प्रमाणात करत आहेत. तुम्ही आता पुढे बघू शकता, हे बघा आंब्याला जो मोहर आलेला आहे, तो मोहर ते बघितला असताना तुम्ही लक्षात येईल की हा कशा प्रकारे मोहर आलेला आहे. आणि ही खूपच चांगल्या प्रकारे अशी त्याने एकदम चांगल्या पद्धतीने लागवड करून बागायत तयार केलेली आहे. आता ह्यापण पुढे जाऊया. या पद्धतीचे त्यांचे जे प्रत्येक झाड हे आंब्याने बहरलेलं आहे. आणि अशा प्रकारे जवळजवळ 2000 झाडाची लागवड या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. तुम्ही आज या ठिकाणी आपण आलेले आहे ते आमच्या गावी आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्याने लागवड करून केसर आंब्याचं उत्पादन हा दरवर्षी अशा प्रकारे भरपूर पद्धतीने करतात. या ठिकाणी आजच त्यांनी फवारणी सुद्धा केलेली आहे. आणि फवारणी केल्यानंतर जो आंब्याचा मोहर आहे तो गळत नाही आणि त्याला पीक एवढं सुंदर येते ना, की आताही त्याला सुरुवात झालेली आहे पीक येण्यासाठी. आणि ह्या तुम्ही बघू शकता लहान झाडापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. लहान झाडं बघितलेस ना, अमाप पद्धतीने बघा, अतिशय सुंदर सुंदर रीते त्यांचा मोहर आलेला आहे. की आपल्या ठिकाणी अशी लागवड पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळते. आणि हा संपूर्ण प्लॉट आहे, संपूर्ण टोटल प्लॉट हा त्याने केसर पद्धतीने केसर आंबा हा लावलेला आहे. सर्व झाडं ही केसर आंब्याची लागवड केलेली आहेत. आणि ह्या लागवडीनंतर दरवर्षी त्यांना चांगल्या रीतीने उत्पादन मिळते. आता सुद्धा या ठिकाणी आंब्याची ही सुरुवात झालेली आहे. आणि छोटे छोटे आंबे ही लागवड केलेले, छोटे आंबे ह्या ठिकाणी तयार होत आहेत. या ठिकाणी मी आणि माझे फॅमिलीतले 2 मेंबर सुद्धा आलेले आहेत. माझे भाग्य पाटील हे सुद्धा माझ्या बरोबर आहेत. आणि तसेच माझी मुलगी जान्हवी पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थिती तिने दिलेली आहे. या फार्म हाऊस बघण्यासाठी खास आम्ही आज इकडे आलेले आहेत. आणि असं सुंदर रीतीने हा फार्म हाऊस आहे, बघण्यासाठी खूपच आनंद आहे. या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो पण करा आणि शेअर पण करा. अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण आंब्याचीही लागवड बघितली आहे. परत आपण या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. जांबूची लागवड कशा प्रकारे त्यांनी केलेली आहे ते बघण्यासाठी.